नमस्कार. मी आज तुमच्यासोबत एक माझी फेवरेट रेसिपी शेअर करते आहे, ती म्हणजे भरलेली कारली. तर ना कारली 2-3 प्रकारचीही करतात भरून. या पद्धतीने ना जबरदस्त लागते. बघू शकता एक एक कारल्याला कसा मसाला मस्तपैकी लागलेला आहे. गरम गरम चपाती किंवा शिळी भाकरी असेल ना त्याबरोबर तर एक नंबर लागतं हे कारलं. आणि ही भाजी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 4-5 दिवस आरामात खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही. त्यासाठी ना अशी छोटी छोटी कारली जर मिळाली ना तर अशीच कारली घ्या. बरं ही जर अवेलेबल नाही झाली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मोठी कारली असतात ती अशी कट करून जरी घेतलीत ना तरीसुद्धा चालेल. पण या कारल्याला ना एक सेपरेट अशी म्हणजे एक वेगळी चव आहे जी छान लागते. आणि हे कारलं अजिबात कडू लागत नाही. म्हणजे या पद्धतीने जेव्हा आपण कारलं करणारे जी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत फॉलो करा, अजिबात कडू लागणार नाही. कोणी म्हणणारसुद्धा नाही तुम्हाला की हे कडू लागतं किंवा खायला नाटक करणार नाहीत घरातले. आता कारले ना असे कट करून आतल्या बिया काढून घ्यायच्या. त्याला हळद आणि मीठ लावून एक 5 मिनटं फक्त ठेवा, कारण आपल्याला तसंही त्याला पाण्यामध्ये उकळायचंच आहे. तुम्ही इथे वाफवू पण शकता किंवा उकडू शकता. मी बऱ्यापैकी असं उकडूनच घेते. एक 3-4 मिनटं ठेवायचे, खूप जास्तही उकडायचं नाही, नाहीतर पूर्ण आहे ना कारल्याची स्किन खूप जास्त शिजली ना मग ते छान नाही लागत. आता एक छोटा तुकडा मी खोबऱ्याचा घेतलेला आहे, तो असा लांब लांब कट करून घ्यायचा. त्याचसोबत एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, पण कांदा छोटा बारीक कट करून घ्या, मोठा ठेवला तरी चालेल. आता एका कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आपण आता ना त्याच्या आतलं स्टफिंग बनवतो आहे, त्यामुळे आहे ना त्यासाठी कांदा, खोबरं, शेंगदाणं हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता मी खोबरं भाजून झालं होतं तर लगेच त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत. त्याच तेलामध्ये परत तेल ॲड करायची काही गरज नाही आहे. आणि जे कारल्याच्या वरचं कवर काढून ठेवलं होतं ना ते कवरही याच्यामध्ये टाकून द्यायचं लगेच. त्यालाही छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. खूप जास्त पण नाही, अगदी अर्धा मिनटं वगैरे परतून घ्यायचं. आणि जो कांदा आहे मग तो कांदाही याच्यामध्ये टाकून द्यायचा. आणि आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं, छानपैकी थंड होऊ द्यायचं. आणि थंड झाल्यानंतर मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे आहेत, म्हणजे मीठ झालं, लाल तिखट, त्यानंतर कांदा लसूण मसाला, घरातला कोणता मसाला असेल तो, जे पण काही मसाले वापरायचे आहेत बेसिक मसाले, हळद वगैरे, तर ते याच्यातच टाकायचं. ॲडिशनली वरनं आपण काहीही टाकणार नाही आहोत. तर जिरे मी थोडेसे टाकलेले आहेत. आणि लसूण टाकायचं असेल तर तुम्ही अद्रक लसूणसुद्धा याच्यामध्येच ॲड करू शकता. आणि त्यानंतर हे बघा मी याच्यामध्ये आहे ना जी आपली गोड चटणी असते ना ती टाकलेली आहे. जर गोड चटणी अवेलेबल नसेल ना तर तुम्ही चिंच आणि गूळ याच्यामध्ये टाकू शकता डायरेक्टली, भिजवायची वगैरे काही गरज नाही आहे. आणि त्यानंतर हे वाटण बघा, असं सुकंच वाटण आपल्याला ठेवायचं आहे. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं, एकदा टेस्ट बघायची. आणि कारल्याला आपण ऑलरेडी मीठच्या पाण्यामध्ये उकळलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्या स्किनला मीठ असणारच आहे, त्यामुळे वरनं मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही. छानपैकी आहे ना दाबून मसाला भरायचा आतमध्ये. आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं व्यवस्थित, जिरे, मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, आणि छान फोडणी बसली ना की त्यामध्ये मग एक एक करून हे कारले सोडून द्यायचे. आणि झाकण ठेवून अगदी 1-1 मिनटासाठी फक्त ठेवायचं आहे, कारण ऑलरेडी कारलं आपलं शिजलेलं आहे आणि मग त्याला वेळ लागणार नाही. त्यामुळे 1 मिनटं ठेवायचं आणि लगेच काढून मग त्याच्या साईड चेंज करून घ्यायच्या. आधी उलट्या साईडने ठेवायचं, नाहीतर तुमचा मसाला सगळा करपून जाईल. आणि नंतर मग सेकंड टाईम असं फ्लिप करून मग सगळीकडनं छानपैकी त्याला भाजून घ्यायचं, झाकण ठेवून मस्तपैकी. हे बघा किती सुंदर तुमचे कारले तयार झालेले आहेत. आता एन्जॉय करा, मस्तपैकी खा प्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.